मराठी भाषेत एकूण शब्दाच्या किती जाती आहे? ठीक आहे, शब्दाच्या जाती 8 आहे मित्रांनो मराठी भाषेत. त्या कोणत्या कोणत्या आहे थोडक्यात सांगतो. नाम, सर्वनाम, विशेषण, ठीक आहे. त्याच्यानंतर काय क्रियापद आपलं, त्याच्यानंतर क्रियाविशेषण अव्यय, आणि त्याच्यानंतर ते 3 अव्यय कोणते? उभयान्वयी, केवलप्रयोगी आणि शब्दयोगी अव्यय झाले. 3 आणि 2 5 आणि हे 3 8. अशा पद्धतीचे 8 जाती मित्रांनो शब्दाच्या आहेत. आंबा आवडतो या वाक्यातील गोड या शब्दाची जात ओळखा. मला आंबा आवडतो याच्यातलं विशेषण वगैरे काय आहे का मित्रांनो? काहीच नाही आहे, ठीक आहे. परंतु जर आंब्याचा गुण सांगायचा झाला तर गोड आहे आंबा, तर हा आंब्याचं जे नाव आहे, आंबा इथं करता आहे, ठीक आहे. आवडणारा कोण? आंबा, त्याच्यामुळे आंबा करता आहे. आणि कर्त्याविषयी जे विशेष माहिती सांगतं किंवा नामाविषयीची विशेष माहिती सांगतं त्याला म्हटलं जातं विशेषण, ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 3. त्याचा चेंडू आहे या वाक्यातील विशेषण कोणते मित्रांनो? हा चेंडू कोणाचा आहे? त्याचा आहे, ठीक आहे. तर जे क्रियापद आहे चेंडू असण्याचं आहे, ठीक आहे. आणि जे विशेषण आहे मित्रांनो तर ते सार्वनामिक विशेषण म्हणजे कोण? त्याचा, ठीक आहे. त्याचा हे विशेषण इथं, ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 2. काल या शब्दाची संधी करा मित्रांनो. आपदकाल, आता आपद प्लस काल, ठीक आहे. आता हा द आहे प्लस हा क आहे, तर याच्यामध्ये काय होतं मित्रांनो? तृतीय व्यंजन संधी नावाचा प्रकार घडतो. या द कचं रूपांतर त मध्ये होतं आणि या दच्या ऐवजी त येतो, ठीक आहे. मग याला तृतीय व्यंजन संधी म्हणतात आणि आपत्काल अशा पद्धतीचं संधी तयार होते. तर आपत्काल कुठे आहे आपला? ऑप्शन क्रमांक 2 वर त्याचं उत्तर आहे, ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपत्काल. तर हे तृतीय व्यंजन संधीचा प्रकार आहे मित्रांनो, ठीक आहे. उक्ती या शब्दाचा संधी विग्रह खालीलपैकी कोणता आहे मित्रांनो? स्वभाव उक्ती हा कसा तयार झालेला असतो? स्वभाव प्लस उक्ती असं मिळून मित्रांनो हा व मधला अ प्लस हा उ हा ओ होतो मित्रांनो, ठीक आहे. ओ व प्लस अ असतो हा, ठीक आहे. मग अ प्लस उ त्याचं ओ तयार होतो आणि हा ओ वर तो मात्रा बसतो मित्रांनो, त्याच्यामुळे मग ओ येतो. हा उ कॅन्सल होऊन या व वर मात्रा चढतो, तर स्वभावोक्ती. तर कुठे असा ऑप्शन? स्वभावोक्ती ऑप्शन क्रमांक 3 मध्ये, ठीक आहे. व्यंजन कोणते? आपण कालच बघितलं होतं मित्रांनो. क, च, ट, त आणि प हे व्यंजन येतात मित्रांनो कठोर व्यंजनांमध्ये. तर याच्यामधलं जे च आहे, ठीक आहे, हेच कठोर व्यंजन आहे, ठीक आहे. वाक्याचा प्रकार ओळखा. कोणतं वाक्य मित्रांनो? जर 2 वाक्य जोडलेले राहिले असते आणि त्या कुठल्या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेले असते तर त्याच्यानुसार आपलं मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्याचा प्रकार पडतो. परंतु हे साधं वाक्य याला कुठल्याच उभयान्वयी अव्ययांनी जोडलेलं नाही आहे, त्याच्यामुळे जे काय प्रकार आहे मित्रांनो नकाराचा तर काही विषयच नाही आहे ते. त्याच्यामुळे वाक्य जे आहे मित्रांनो एकच क्रियापद आहे, एकच कर्ता आहे, त्याच्यामुळे साहजिक आहे की केवल वाक्याचा प्रकार आहे हा, ठीक आहे. केवल वाक्य ज्यामध्ये फक्त एकच वाक्य असतं. एक वाक्य म्हणजे काय? एक क्रियापद एक कर्ता, तर तशा वाक्याला केवल वाक्य म्हणतात, लक्षात ठेवा. शब्दाचा समास ओळखा. चहा पाण्याचा समास जो आहे मित्रांनो चहा पाणी, तर हा कोणता समास आहे? समाहार द्वंद्व समास आहे, ठीक आहे. कारण याच्यामध्ये 2 पद महत्त्वाचे आहे, चहा आणि पाणी, तर द्वंद्व समास तर तो आहेच, ठीक आहे. बहुव्रीही समासाचा काही प्रश्नच येत नव्हता, वैकल्पिक पण नाही येते आणि इतरचा पण प्रश्न येत नाही. तर साहजिक आहे की समाहार द्वंद्व समासामध्ये मोडलं जातं. समाहारमध्ये कुठले कुठले घटक मोडले जातात ते तुम्हाला मी सविस्तर मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे, ठीक आहे. तर चहा पाणीचा समास कोणता आहे? समाहार द्वंद्व समास. शुद्ध लेखन नियमानुसार शुद्ध शब्दांचा गट ओळखा, ठीक आहे. आता हा प्रश्न मी तुम्हाला होमवर्कला देतो मित्रांनो. हे अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न असतात. तुम्ही जर होमवर्कला केलं तर तुमच्या जास्तीत जास्त लक्षात राहील, ठीक आहे. भारताच्या राज्यघटनेतील प्रास्ताविकेत खालील शब्दांचा योग्य क्रम लावा. कुठला क्रम आहे मित्रांनो?
तुम्हाला माहिती आहे की लोकशाही, गणराज्य, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि सार्वभौम असा तो क्रम आहे आपला, ठीक आहे. राज्यघटनेतील प्रस्ताविकेत जो क्रम आहे तो लोकशाही, गणराज्य, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि सार्वभौम अशा पद्धतीचा क्रम आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर आहे, ठीक आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 24 नुसार किती वर्ष वयाखालील बालकास कारखाने अथवा खाणीत काम करण्यास प्रतिबंध केलेला आहे? तर ते जे वय मित्रांनो ते 14 वर्ष दिलेलं आहे आपल्याला, ठीक आहे. राज्यघटनेच्या कलम 24 नुसार, ठीक आहे, 14 वर्षाखालच्या वयोगटातल्या लोकांना मनाई आहे, ठीक आहे, निषेध करण्यात येतो त्यांचा, ठीक आहे. कलम 81 अनुसार लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती राहू शकते? ठीक आहे. लोकसभेची जास्तीत जास्त जे संख्या आहे मित्रांनो ते 550 राहू शकते. ते कशाच्यानुसार? कलम 81 नुसार, ठीक आहे. लक्षात ठेवा 550. राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये एकूण टिंबटिंब राज्य आणि टिंबटिंब केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे, ठीक आहे. आता किती आहे? 28 आणि 8. तर याच ऑप्शनचा आपला उत्तर आहे. आणि 28 राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेशांचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये आहे, ठीक आहे. त्याच्या विकासासाठीचे मार्गदर्शक तत्व भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये दिले मित्रांनो? भारतीय राज्यघटनेचं जे कलम 351 आहे मित्रांनो त्याच्यामध्ये हिंदी जी भाषा आहे आपली त्याच्या विकासासाठीचे मार्गदर्शक तत्व देण्यात आलेले आहे मित्रांनो. कोणतं कलम आहे? 351, ठीक आहे. या अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोणाला म्हटले जाते? अंतराळचे जनक कोण होते मित्रांनो? डॉक्टर विक्रम साराभाई, ठीक आहे. विक्रम साराभाईंना अंतराळाचे जनक म्हटलं जातं, साराभाईंना. आणि होमी बाबांना आपला अणुशास्त्र, ठीक आहे. अणुशास्त्र म्हणजे अणुबॉम्ब वगैरे, ठीक आहे. अणुचे जनक अणुचे जनक नाही, अणुशास्त्राचे जनक आपल्या भारतासाठी कोण? होमी बाबा. सतीश धवन पुन्हा स्पेससाठी, ठीक आहे. आणि अब्दुल कलाम मिसाईल मॅन, ठीक आहे. लक्षात ठेवा. मानवाची ध्वनी साऊंड ऐकण्याची मर्यादा किती आहे मित्रांनो? मानवाचे ध्वनी साऊंड ऐकण्याची मर्यादा जे आहे ती 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज आहे मित्रांनो. किती? 20,000 हर्ट्ज. कुठे ऑप्शन? ऑप्शन क्रमांक 3, ठीक आहे. तरी प्रकल्प जो आहे आदिवासींच्या विकासासाठीचा मित्रांनो तो कुठे राबवला जातो? गडचिरोलीमध्ये राबवला जातो, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. लोकबिरादरी प्रकल्प. आणि होळकर कुठले येतात? होळकर इंदोरचे येतात, ठीक आहे. इंदोर मध्य प्रदेश. शिंदे कुठले येतात मित्रांनो? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मोबाईल तंत्रज्ञानातील CDR काय आहे मित्रांनो? CDR म्हणजे कॉल डिटेल रेकॉर्ड. काय? कॉल डिटेल रेकॉर्ड. तर तुम्हाला याच्यावरूनच समजलं असेल की मोबाईल धारकाचा आलेल्या व गेलेल्या कॉलचा तपशीलवार संग्रह यादी म्हणजे काय असतं? CDR, लक्षात ठेवा, ठीक आहे. LEDचा फुल फॉर्म काय आहे मित्रांनो? लाईट इमिटिंग डायोड, ठीक आहे. हा प्रत्येकाला माहीत असेल, लाईट इमिटिंग डायोड. ऑप्शन क्रमांक 1, ठीक आहे. मोबाईलवर प्राप्त होणाऱ्या OTPचा फुल फॉर्म काय आहे? हे पण प्रत्येकाला माहीतच असेल, वन टाईम पासवर्ड, ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 वन टाईम पासवर्ड, ठीक आहे. वन टाईम पासवर्ड. पोलीस प्रशासनात गुन्हे नोंद करण्याकरता कोणत्या प्रणालीचा वापर करतात मित्रांनो? त्या प्रणालीचं नाव आहे CCTNS, ठीक आहे. गुन्हे नोंद करण्याकरता. आता C फॉर क्राईम, हा C फॉर क्रिमिनल, हा T फॉर ट्रॅकिंग आणि हा नेटवर्क आणि हा सिस्टीम, ठीक आहे. क्राईम, क्रिमिनल, ट्रॅकिंग, नेटवर्क, सिस्टीम, लक्षात ठेवा. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? साल 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली मित्रांनो. कोणी केली होती? कोणी केली होती मित्रांनो? A.O. ह्यूम, ठीक आहे. A.O. ह्यूम. पहिला अध्यक्ष कोण होता? उमेशचंद्र बॅनर्जी, ठीक आहे. कुठे झाली होती पहिली सभा? मुंबई, ठीक आहे. का झाली होती मुंबईला? तर पुण्याला प्लेगची साथ पसरली होती, प्लेगची साथ पसरली होती त्याच्यामुळे मुंबईला झाली होती, ठीक आहे. आणि पहिले अध्यक्ष कोण होते? उमेशचंद्र बॅनर्जी, हे लक्षात ठेवा. हे 4-5 प्रश्न महत्त्वाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसबद्दल. गायकवाड. तसे नागपूरचे कोण? सावजी,
ठीक आहे, नागपूरचे सावजी येतात मित्रांनो. ठीक आहे, नागपूरचे सावजी. चित्रपट RRR यामध्ये असलेल्या एका नायकाचे पात्र हे खालीलपैकी कोणत्या गोंड क्रांतिकारी नेत्याच्या जीवनचरित्रावरून प्रभावित आहे? म्हणजे खाली आपल्याला 4 ॲक्टर दिलेले आहेत. RRR मूवी तुम्ही बघितला असेल, तेलुगू मूवी होता मित्रांनो हा. लक्षात ठेवा या मूवीबद्दलचे काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात. हा मूवी मूळ कोणत्या भाषेत होता हा प्रश्न येतो. मूळ भाषा, तर मूळ भाषा कोणती होती याची? तेलुगू होती. ठीक आहे, तेलुगू. याच्यामध्ये 2 मुख्य कॅरेक्टर आहे. ठीक आहे, त्याच्यापैकी एक गोंड कॅरेक्टर आहे. त्याचा आपल्याला आता हा प्रश्न विचारलेला आहे. तर तो कोण होता? तो होता कोमराम भीम. काय? कोमराम भीम. मित्रांनो, कोमराम भीम हा एक क्रांतिकारी नेता होता त्यावेळेस गोंड जातीमधला. याने हैदराबादच्या निजाम विरुद्ध लढाई त्यावेळेस दिलेली होती. ठीक आहे, हैदराबादचा निजाम. तर लक्षात ठेवा मूळ भाषा तेलुगू, कोमराम भीम. आणि जर निर्देशक किंवा डायरेक्टर वगैरे जर विचारण्यात आलं RRR तर RS राजामौली. ठीक आहे, राजामौली तुम्हाला माहीत असेल, बाहुबलीचे निर्देशक डायरेक्टर जे होते तेच राजामौली. ठीक आहे, ते लक्षात ठेवा या पिक्चरचे फॅक्ट. आणि सगळ्यात महत्त्वाचा फॅक्ट काय या चित्रपटाबद्दल? याला ऑस्कर मिळालेला आहे. ठीक आहे, याचा जो सॉन्ग आहे नाटू नाटू, नाटू नाटू सॉन्गला ऑस्कर मिळालेला आहे मित्रांनो. ठीक आहे, ऑस्कर लक्षात ठेवा. इथं ज्येष्ठता क्रमानुसार चढता क्रम लावायचा आहे. दिलेले 4 पदे आपल्याला: नीती आयोगाचे सदस्य, कॅबिनेट सचिव, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि मुख्य निवडणूक आयुक्त. ठीक आहे, तर इथं ज्येष्ठता क्रमानुसार चढता क्रम लावायचा आहे. ठीक आहे, मग सर्वात इम्पॉर्टंट हे की सगळ्यात मोठं पद जे आहे मित्रांनो यांच्यामध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. आणि सर्वात लहान जे आहे ते नीती आयोगाचे सदस्य. ठीक आहे, म्हणजे सर्वात ज्येष्ठ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणजे 3 आणि सर्वात कनिष्ठ नीती आयोगाचे सदस्य. इथं दिलेल्यांपैकी बरं का, नीती आयोगाचे सदस्य म्हणजे 1 आणि 3. मग पर्याय 1 आणि 3 कुठे आहे? पहिल्यांदा 1, पहिल्या पदावर 1 आणि शेवटच्या पदावर 3 हा पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. ठीक आहे, मग दुसऱ्या स्थानावर काय आपलं कॅबिनेट सचिव येते आणि तिसऱ्या स्थानावर आपलं पेन्शन योजना कोणाकरता आहे मित्रांनो? 1 रँक 1 पेन्शन योजना जी होती मित्रांनो हे आपल्या सैनिक खात्यासाठी होती. ठीक आहे, मग ही अशी योजना आहे मित्रांनो की ज्या रँकवरून रिटायर झालेलं आहे कोणी, जे काय आपले अधिकारी वगैरे असतील किंवा आपले शिपाई वगैरे पदाचे असतील, तर ज्या रँकवरून ते रिटायर झालेली आहे तर त्या रिटायरमेंटच्या वेळेस त्याची जी रँक आहे त्या रँकला मिळणारं पेन्शनच त्या गटात असणाऱ्या म्हणजे त्या रँकवर असणाऱ्या सर्व लोकांना ते एकच पेन्शन राहील. ठीक आहे, मग भले आता रँक समजून घ्या तुम्ही. एखाद्या वेळेस काय असतं की फौजमध्ये चार्ज दिलेले असतात. ठीक आहे, त्याची काही रँक नसते पण चार्ज दिलेले असतात वेगवेगळे. तर त्याचं तिथं एक डिपार्टमेंटल प्रमोशन असतं. तर मग डिपार्टमेंटल प्रमोशन झालेलं असतं परंतु त्यांची रँक बदललेली नसते. त्याच्यामुळे मग खालचे जे लोक आहेत त्यांच्या तुकडीमधले लोक आणि ज्यांना वाढीव चार्ज दिलेला आहे तर त्यांना सेम पेन्शन मिळतं असं त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, 1 रँक 1 पेन्शन योजना साठी नीती आयोग आहे तसं महाराष्ट्रासाठी काय आहे? जसं भारतासाठी नीती आयोग आहे तसं महाराष्ट्रासाठी काय आहे? तर तुम्हाला माहिती असेल मित्रांनो की मित्र नावाचं जे काय इन्स्टिट्यूट आहे म्हणजे काय महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन लक्षात ठेवा. ठीक आहे, पोलीस पाटलांची नेमणूक कोणता विभाग करतो? ठीक आहे, कोणता विभाग करतो मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आता पाटील पोलीस म्हटल्या कारणानं बऱ्याच जण आपल्या इथं कन्फ्यूज होऊ शकता कारण त्यांना पोलीस डिपार्टमेंट वाटेल परंतु तसं नसून मित्रांनो महसूल विभाग आहे. महसूल विभाग काय आहे त्याचं कारण सांगतो तुम्हाला. जे काही नियुक्ती आहे पोलीस पाटलाची ती केली जाते डिस्ट्रिक्ट कलेक्टरकडून. कोणाकडून? डिस्ट्रिक्ट कलेक्टर.
म्हणजे जिल्हाधिकारीकडून आपल्या. आणि जिल्हाधिकारी हे पद महसूल डिपार्टमेंटचं येतं मित्रांनो. कसलं येतं? महसूल डिपार्टमेंटचं येतं. तर लक्षात ठेवा. जसं यूट्यूब गुगलचे तसं इंस्टाग्राम कोणाचं आहे? ठीक आहे. इंस्टाग्राम जे ॲप्लिकेशन आहे मित्रांनो ते मेटाचं आहे. ठीक आहे. कशाचं? मेटाचं. आता या मेटा कंपनीनेच व्हॉट्सॲप आणि फेसबुक दोघंही याचे कशाचे? मेटाचे. व्हॉट्सॲप, फेसबुक आणि आता कोणतंही दुसरं अजून इन्स्टा, हे तिघंही मेटाचेच आहे. लक्षात ठेवा. विश्वक्रांतीचा कृतिशील पुरस्कर्ता, समाजशास्त्र, समाजवादी विचारसरणीचा प्रणेता खालीलपैकी कोण होता? अल्बर्ट आइन्स्टाईन, त्याचा काही संबंध नाही मित्रांनो. चार्ल्स डार्विन, तो पण काही संबंध नाही आहे. तसंच ॲडम स्मिथ, त्यांचा पण त्याच्याशी काही संबंध नाही आहे. ठीक आहे. तर उरला कोण? कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्स हा समाजशास्त्र, समाजवादी आणि साम्यवादी कृतिशील विश्वक्रांतीचा प्रणेता होता. ठीक आहे. लक्षात ठेवा. कार्ल मार्क्स. ते मराठी साहित्यिक हे गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा वनाशी निगडीत आहेत. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, पु ल देशपांडे नाही, राम गणेश गडकरी नाही, जी ए कुलकर्णी नाही, मारुती चिदंपल्ली. कोण? मारुती चिदंपल्ली हे नागझिरा वनाशी निगडीत आहेत आणि त्यांचं मोस्ट ऑफ साहित्य जे आहे ते वन आणि वनातील पाखरं याच्याशीच रिलेटेड आहे. ठीक आहे. तर वनातील जीवनाविषयीच त्यांचं साहित्य पण आहे मारुती चिदंपल्ली यांचं. लक्षात ठेवा.